गुड मॉर्निंग. सो आज डेट आहे 10 ऑक्टोबर 2025 आणि बँक निफ्टी आज फ्लॅट टू गॅप डाऊन ओपन झालेलं आणि मी खूप लेट ट्रेड घेतला आहे. म्हणजे मार्केट ओपन झाल्याच त्यांनी एक अनएक्सपेक्टेड अपसाईड मोमेंटम केली आहे. सो हे अपसाईड मोमेंटम जी आहे ती आपण कॅप्चर केली असती, बट मार्केटनी जर थोडीशी रिट्रेसमेंट देऊन आपल्याला जर ही अपसाईड मोमेंटम दिली असती. आपला ट्रेड घ्यायचा प्लॅन तर हाच होता की डाऊन साईडचे स्टॉप लॉस आहेत ते काय जास्त जवळ नाही आहेत. सो मार्केट त्यांना जर टार्गेट नाही करू शकत. मार्केट आज वरची मोमेंटम देईल हे आपल्याला माहिती होतं, बट असं ओपन झाल्याच मार्केट अशी अपसाईड मोमेंटम देईल हे एक्सपेक्टेड नव्हतं. सो मी ओपन झाल्या काही ट्रेड नाही घेतला. त्याच्यानंतर जे आहे ते मार्केटनी 2-3 कॅन्डल अपसाईडच्या बनवल्यानंतर थोडीशी रिट्रेसमेंट केली. तेव्हाही मार्केट जे ट्रॅप करतो आहे तेही मला समजलं, म्हणून मी तिथेही डाऊन साईडची मोमेंटम कॅप्चर करण्याचा प्रयत्न नाही केला. आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केट ते सेम स्ट्रक्चर रिपीट करत होता तेव्हा मार्केट अजून वर जाऊ शकणार नाही असंच शक्यतो होतं. बट वरती जी आहे ती 56,500ची लेवल आहे, ती आपण इग्नोर केली. सो तिथे जे स्टॉप लॉस होते तेही मार्केटने आजच्या दिवसात जे आहेत ते काढून टाकलेत आणि ह्याच्यामध्ये आपला लॉस झालेला आहे. सो आता आपण परत तर ट्रेड कुठला नाही घेणार आहे, कारण की आता आपण ट्रेड काढला आहे आणि आपला स्टॉप लॉस हिट होऊन मार्केट जे आहे ते खालचे मोमेंटम देण्याचा प्रयत्न करतो आहे असं दिसते. बट आपण ओव्हर ट्रेडिंग नाही करणार आहेत. एकच ट्रेड घ्यायचा आहे, तो लॉस असू दे प्रॉफिट असू दे तोच घ्यायचा आहे आणि डे क्लोज करायचा आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.